धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पाडलं असा मोठा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेला आहे। सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी सुद्धा उपस्थित होते। 1 लाख कोटींच्या जमिनीसाठी आमदार खरेदी केले असंही वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय। राहुल गांधींना धारावीकरांना घर मिळू द्यायचं नाही। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींवर अशा आशयाचा पलटवार केलाय। महाराष्ट्र में हर एक व्यक्ति को मालूम है वो सरकार क्यों चोरी की गई थी। वो सरकार धारावी के कारण चोरी की गई थी, क्योंकि बीजेपी के लोग नरेंद्र मोदी, अमित शाह धारावी की जमीन महाराष्ट्र के गरीब लोगों की जमीन 1 लाख करोड़ रुपए की जमीन अपने मित्र गौतम अदानी को देना चाहते थे। इसीलिए महाराष्ट्र की सरकार आपके हाथों से चोरी की गई है। जात पात धर्म न पाहता या मुंबईत ज्यांचा जन्म झालाय, आपल्या सर्वांची मुंबई आहे। ह्याच मुंबईतले धारावीतले 540 एकर आणि इतर मुंबईतले 540 एकर घेऊन टाकतात कोणाच्या घशामध्ये? अदानी। तुम्ही ठरवायचं आहे ही मुंबई ही तुमची आमची मुंबईकरांची राहणार आहे की अदानीची राहणार आहे? नाही, तुम्हाला एक सांगतो, येथे निवडणूक ठरवणार आहे। मुंबई तुमची आमच्या साहेबांचीच आहे, मोठ्या साहेबांची आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचीच आहे, तुमची आमची सर्वांची आहे। पण भाजपला जे करायचं आहे ती ही मुंबई घ्यायची आहे आणि उचलून टाकायची अदानीच्या घशात। पहिल्यांदा तर राहुल गांधी हे गरीब विरोधी आहेत। त्यांना धारावीतल्या गरीबाला कधीच घर मिळू द्यायचं नाही। त्यामुळे राजीव गांधींनी धारावीबद्दल घोषणा केली होती, त्यानंतर 25 वर्ष त्यांचं सरकार होतं। फुटक्या कवडीचं काम त्या ठिकाणी ते करू शकले नाहीत, कारण त्यांना गरीबाला गरीब ठेवायचं आहे। गरीब जोपर्यंत गरीब आहे तोपर्यंत तो त्यांच्या मागे राहील अशी त्यांची अपेक्षा आहे। पण असं होणार नाही। धारावी कुठेही अडाणींना दिलेली नाही, धारावी DRP ला दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, याच्या टेंडरच्या सगळ्या कंडिशन उद्धव ठाकरेंनी ठरवलेल्या आहेत।